हे वाहतूक पोलीस आहेत की सफेद कपड्यातील दरोडेखोर? वाहन चालकांमध्ये चर्चा सुरू. संगमेश्वर सत्यवान विचारे. सध्या मुंबई गोवा महामार्गावर वाहन तपासणीच्या नावाखाली वाहतूक पोलीस वळणामध्ये उभे राहून गाड्या अडवत आहेत. लांबून नजरेस पडणार नाहीत अशा प्रकारे दोन्ही बाजूस उभे राहून वाहने तपासली जातात. विशेषतः बुधवार, शुक्रवार आणि रविवारी वाहतूक पोलिसांचे पथक मार्गावरील आड मार्गाला उभे राहून वाहने अडवत असतात. या मार्गावरून लाकूड भरून जाणाऱ्या गाड्या बिंदास जात आहेत. परराज्यातील टू व्हीलर गाड्या त्यांच्यावरून भंगार वाहतूक महामार्गावरून होत असते. परप्रांतीय फेरीवाले ज्यांच्याकडे गाडीचे कोणतेच पेपर नसतात पण साधे गाडी चालवण्याचा परवानाही नसतो, टू व्हीलरवरून बिंदास सामान घेऊन फिरत असतात. काही गाड्यांना नंबर प्लेट सुद्धा नसते. गाड्या पूर्ण मोडकळीस आलेल्या असतात. याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. चिपळूण ते संगमेश्वर या अंतरावर वाहतूक पोलीस ठराविक दिवशी कधी कामथे घाटातील खिंडीत, तर कधी असुर्डे वळणात, तर कधी शिंदे आंबेरी येथील वळण उतारात यांचे पथक उभे असते. असेच प्रकार गतवर्षी सरास होत होते. त्या संबंधी बातम्या प्रसिद्ध होताच त्यावेळेचे वाहतूक विभाग टॅबचे PSI श्री पवार यांनी वृत्तपत्रातील बातम्याची दखल घेत महामार्गावरील सर्व वाहतूक पोलिसांना सक्त सूचना करून कोणीही मार्गावर 8 ठिकाणी उभे राहून वाहने थांबू नयेत असे आदेश दिले होते. मात्र त्यांची बदली होताच टॅबला आलेले नूतन PSI श्री बेग हजर होताच वाहतूक पोलिसांनी मार्गावरील आड मार्गाला उभे राहून वाहन चालकांना तपासणीच्या नावाखाली वेटीस धरून चिरीमिरीसाठी त्रास देणे सुरू केले आहे. याबाबत वाहन चालकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून हे वाहतूक पोलीस आहेत की सफेद कपड्यातील दरोडेखोर असा सवाल उपस्थित होत आहे. वाहतूक पोलिसांनी जरूर वाहने तपासावीत, मात्र तीव्र चढ उतार वळण आदी आड मार्गाला दबा धरून उभे राहू नयेत. ते सरळ मार्गाला तपासावीत असे वाहन चालक, मालक आणि नागरिकांचे म्हणणे आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकनिर्माण न्यूज, संगमेश्वर.